गुड मॉर्निंग. मी डॉक्टर सूर्यवंशी, मनीषा सूर्यवंशी, जिल्हा सातरोग अधिकारी आयुष. बरोबर आहे ना सगळं? गुड मॉर्निंग. मी डॉक्टर मनीषा सूर्यवंशी, जिल्हा सातरोग अधिकारी अमरावती, आयुष विभागातर्फे तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण सगळे इथे आज आले आहात. योग योग हा शब्द फार प्राचीन आहे. योग हा शब्द योगी लोकांपासून आपल्यापर्यंत आलेला आहे. योगी लोक 100 वर्ष अगदी तंदुरुस्त राहायचे आणि निरोगी राहायचे. ते कशामुळे? ते योगामुळे. कारण ते एवढं योग करायचे आणि अगदी त्यांची प्रकृती, त्यांचे लंग्स, त्यांचे ऑर्गन्स, त्यांचे पूर्ण बॉडीचं स्ट्रक्चर इतकं ते मेंटेन करायचे, ते फक्त योगामुळे. आणि तुम्ही बघितलं असेल की योगाला किती महत्व आहे. आजच्या या कोविडच्या याच्या सीझनमध्ये तुम्ही जर योग करत असाल तर तुमचे लंग्स, तुमचे फुफ्फुस आणि तुमचे हार्ट इतके व्यवस्थित राहतं की तुमचे 60 to 50-70% सुद्धा तुम्ही अगदी निरोगी राहता. मी पण योग करत असते. माझा सकाळचा टायमिंग असतो 6 to 7. मी रेग्युलर योग करते. संध्याकाळी पण मी 7 to 8 योग करते. तुम्हाला योगाचे महत्व फार माहीत असेल. आयुर्वेदामध्ये योगाला फार महत्व आहे. त्या निमित्ताने आज तुम्ही सगळेजण इथे जमा झालेले आहेत. तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपल्यामध्ये एक वाक्य म्हटलेलं आहे, योग आणि निरोग, म्हणजे योग करा आणि निरोगी राहा. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांना पुन्हा एक अभिवादन करून योग करूया आणि निरोगी राहूया. धन्यवाद. स्टार्टिंग कुठून करता? सुप्रभात. सर्वांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा. सार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती, आयुष विभाग अमरावतीच्या वतीने मी सर्व योग प्रेमींचं शब्दसुमनाने स्वागत करतो. आज 7वा जागतिक योग दिन. त्यानिमित्त सर्व जमलेल्या योग प्रेमींना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. योग प्रात्यक्षिक करण्याआधी आपल्याला आपलं शरीर आणि मन संतुलित ठेवण्याकरिता 3 वेळ ओंकाराचं उच्चारण करायचं आहे. सर्वांना मी आवाहन करतो की साधी मांडी मारून किंवा पद्मासन, अर्धपद्मासन या सुस्थितीमध्ये बसायचं आहे. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा, कंबर, पाठ, मान, ताठ सरळ, डोळे अलगद बंद ठेवायचे. सहज श्वास प्रश्वास सुरू. श्वास घेताना व सोडताना कुठेही ताण तणाव नाही, अगदी सहज. त्यानंतर दीर्घ श्वास घेऊन ओंकाराचं उच्चारण करूया 3 वेळ. दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा. पुन्हा एकदा. पुन्हा एकदा. रिलॅक्स. दोन्ही तळहाताचं घर्षण करायचं. गरम झालेले दोन्ही तळहात आपल्या डोळ्यावर, चेहऱ्यावर फिरवायचे व हळूच आपले दोन्ही डोळे उघडायचे. खऱ्या अर्थाने आपण शारीरिक आणि मानसिकरित्या योगाभ्यासाला आपण तयार झालेलो आहोत. तर योगाभ्यासाची सुरुवात सूक्ष्म व्यायामाने करूया. आसनांच्या आधी सूक्ष्म व्यायाम. दोन्ही पाय सरळ ठेवायचे. त्यालाच आपण संधी संचलनाचे व्यायाम असं सुद्धा म्हणू शकतो. दोन्ही हात पाठीमागे,
दोन्ही पायाचे घोटे जे आहे ते सरळ आणि उलट असे रोटेट करायचे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 5-5 वेळ. याच्यामध्ये आपलं ब्रीदिंग जे आहे ते सामान्य नॉर्मलच राहील. ज्या सांध्याची आपण हालचाल करतो आहे त्या सांध्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं, बाकीचं शरीर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न. त्यानंतर नेक्स्ट सांधा जो आहे तो आपला गुडघ्याचा आहे. दोन्ही हाताच्या आधाराने पायाला आधार द्यायचा आणि गुडघ्याला असं रोटेट करायचं, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. सरळ दिशेने आणि उलट दिशेने 5-5 वेळ करायचं. तसंच दुसऱ्या पायाने क्लॉकवाइज एंटी क्लॉकवाइज. ब्रीदिंग नॉर्मल रखना है इसमें. त्यानंतरचा साधना आहे जांघीचा. बटरफ्लाय करूया. दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही हाताने क्लिप करून पंजांना आधार द्यायचा आणि हिप जॉइंटला अप अँड डाऊन करायचं. पाठीचा कणा ताठ. ब्रीदिंग नॉर्मल. तीस ते 40 वेळा करायचा आहे. Come back. लास्ट मोमेंटला आपण दोन्ही हाताच्या आधाराने गुडघ्याला प्रेस करू शकतो, स्ट्रेचिंग करू शकतो. पण काही दिवसाच्या अभ्यासानंतर एकदम लगेचच नाही. तुमचा पाठीचा कणा अगदी ताठ असला पाहिजे आणि प्रेशर तुमच्या कमरेवर आलं पाहिजे. या हिशोबाने तुम्ही आपल्या पायाला दोन्ही हातांनी स्ट्रेट राहून थोडं त्याला पुश करायचं. ओके, रिलॅक्स. त्यानंतर जो आहे नेक्स्ट सांधा आपल्या हाताचे मनगट, त्याला आपल्याला रोटेट करायचं आहे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. सरळ आणि उलट. ब्रीदिंग आपलं नॉर्मल. 5-5 वेळ करायचं आहे. रिलॅक्स. सरळ हात करा. हाताचे पंजे अगदी सरळ स्ट्रेट ठेवायचे, शोल्डर स्ट्रेट. देन पुश युअर फिंगर्स. जेवढं पुश करता येईल तेवढं पुश करा समोरच्या डायरेक्शनने. ओके. त्याच्यानंतर वरती हँड करा. वरती हाताला स्ट्रेच करा, जेवढं वरती जाता येईल तेवढं. देन शोल्डर लाईन, जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढं स्ट्रेच करा. पुन्हा फ्रंटला घ्या, हाताला क्लोज. देन स्ट्रेच युअर शोल्डर. ओके, देन रिलॅक्स. नेक्स्ट असं एल्बो रोटेशन. एल्बोला रोटेट करायचं, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. तसंच दुसऱ्या हाताने क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करायचं आहे 5-5 वेळ. नेक्स्ट मूवमेंट आहे शोल्डर मूवमेंट. दोन्ही हात आपल्या शोल्डरला जेव्हा आपण हात घेतोय, मूवमेंट करताना हा पोर्शन स्ट्रेट. देन जेव्हा तुम्ही फ्रंटला आता तेव्हा हे तुमचे हात असे आले पाहिजे, या डायरेक्शनने त्याला रोटेट करायचं. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 then 10.
opposite side. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. नेक्स्ट रोटेशन आहे नेक रोटेशन. मानेला चक्राकार फिरवायचा आहे. ज्यांना मानेचा त्रास असेल त्यांनी मान खाली वळू नये. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करायचं आहे. डोळे बंद. सामान्य श्वसन चालू ठेवायचं त्यामध्ये. 5 वेळ सरळ आणि 5 वेळ उलट अशा पद्धतीने आपल्याला रोटेशन करायचं आहे. आणि अगदी हलक्याने करायचं. एकदम त्याला खूप असा ताण देऊन नाही करायचं. Then side 5 times. 1, 2, 3, 4, 5. Then up and down. 1, 2, 3, 4, 5. जसं तुम्ही राउंड नेक रोटेशन केलंय तसं तुम्हाला हाफ रोटेशन करायचं आहे. इकडनं स्टार्ट करायचं. 1, 2, 3, 4 and 5. 2 मिनिटं डोळे बंद करायचे आणि आपण ज्या मानेच्या एक्सरसाइज केल्या त्याच्यावर थोडं कॉन्सन्ट्रेट करून ब्रेनला रिलॅक्स करायचं. आणि याच्यामुळे काय होतं की हा नेक बोन जो आहे त्याच्यावर थोडं स्ट्रेस येतं. 2 मिनिटं फक्त डोळे बंद करायचे. नॉर्मल वाटत आहे डोळे उघडून घ्यायचे. ओके. देन नेक्स्ट आपण मैया आणि चक्की चालन करूया. दोन्ही पाय समोर घ्यायचे. दोन्ही हाताच्या मुठी बांधायच्या. आपल्या पायाच्या घोट्याजवळ ठेवायचं. श्वास घेत घेत हात जवळ. पूर्ण रोटेट झाले पाहिजे तुमचे हात. हे ऍक्च्युअली ही कमरेची एक्सरसाइज आहे. हात फक्त आधाराला लागते याला. कमरेला जितकं मागे पुढे करता येईल तितकं मागे पुढे करण्याचा प्रयत्न. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज करायचा आहे 5-5 वेळ. अँटी क्लॉकवाईज करताना हात जे आहे ते मांडीजवळून समोर घ्यायचे. परत अँटी क्लॉकवाईज जितकं मागे जाता येईल तितकं मागे, जितकं समोर येईल तितकं समोर. रिलॅक्स. त्यानंतर चक्की चालवायची आहे. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्या. दोन्ही हात सरळ स्ट्रेट. जेव्हा आपल्याला हात रोटेट करायचे तेव्हा एल्बो बेंड नाही करायची. बघून घ्या एकदा. बेंड नाही करायचे आणि येताना पूर्ण राउंड रोटेट झाला पाहिजे. तुमची बॉडी खाली झुकल्या गेली पाहिजे. कमरेला जेवढं टर्न करता येईल आणि जेवढं बॅक जाता येईल तेवढं जायचं. याला पण म्हणजे क्लॉकवाईज, तुमच्या पायाच्या डायरेक्शनच्या समोर तुमचे हात गेले पाहिजे. याला पण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 5-5 वेळ करायचं आहे. एल्बो नो बेंड. रिलॅक्स. त्यानंतर पाठीवर झोपायचं आहे. रिलॅक्स. बॉडीला थोडं रिलॅक्स करून घ्या. शरीर शिथिल, तणावरहित. श्वास सामान्य. वाढलेला श्वास प्रश्वास सामान्य करून घ्या.
यानंतर आपण आसनांचा अभ्यास करूया. आसनांच्या अभ्यासाकडे वळायचं आहे आपल्याला. कम बॅक. दोन्ही हात आणि दोन्ही पाय सरळ. पवन मुक्तासन या आसनांचा अभ्यास करू. हळूहळू श्वास घेत घेत दोन्ही पाय वर करायचे. नंतर गुडघ्यातून दुमडून पोटावर प्रेस करण्याचा प्रयत्न. आता दोन्ही हाताची फ्लिप करा आणि श्वास घेत घेत आपली हनुवटी जी आहे ती गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. ते केल्यानंतर आपलं श्वसन जे आहे ते सामान्य राहील. जितका सेकंद आपल्याला तिथे सहज गतीने थांबता येते तिथे थांबायचं. 10, 15, 20 अशा पद्धतीने आपण थांबू शकतो. मनातल्या मनात काउंटिंग चालू ठेवायची. जेव्हा आपल्याला परत यायचं तेव्हा श्वास सोडत सोडत पहिल्यांदा मान खाली आणायची. कम बॅक. नंतर हात काढून घ्यायचे. पाय सरळ करायचे. अपान वायूला रिलीज करण्यासाठी किंवा पोटांच्या विकारांवर हे आसन अतिशय उपयोगी आहे. त्यानंतर आपण करूया कंधर आसन. त्यालाच आपण सेतुबंध आसन असं म्हणतो. दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून जवळ द्यायचे. दोन्ही हाताने दोन्ही पायाचे घोटे पकडण्याचा प्रयत्न. श्वास घेत घेत आपल्या कमरेला वर उचलायचं आहे. इथे गेल्यानंतर आपलं श्वसन जे आहे ते सामान्य राहील. 10 ते 15 सेकंद एका स्थिर स्टेप मध्ये थांबायचं आहे. ब्रीदिंग नॉर्मल. श्वास कुठल्याही आसनामध्ये थांबवायचा नाही. कम बॅक. हळूहळू श्वास सोडत सोडत कमरेला खाली आणायचं. पाय सरळ करायचे. रिलॅक्स. त्यानंतर नेक्स्ट आसन आहे उत्तान पादासन. श्वास घेत घेत दोन्ही पाय 45 डिग्री वर उचलायचे. स्टार्ट. इथे गेल्यानंतर ब्रीदिंग नॉर्मल. पायाचे गुडघे सरळ. बॉडी स्टेबल ठेवायची. पोट विकारांवर किंवा पोटावरची चरबी ज्यांची जास्त असते त्याकरिता हे आसन अतिशय उपयोगी आहे. जेव्हा तुम्हाला परत यायचं आहे तेव्हा श्वास सोडत सोडत दोन्ही पाय हळूहळू खाली आणायचे. रिलॅक्स. त्यानंतर परत दोन्ही पाय आपल्याला 60 डिग्री वर उचलायचे आहेत. आता आपण 45 डिग्री वर उचललेले होते. यानंतर आपल्याला 60 डिग्री वर उचलायचे आहे. रेडी. स्टार्ट. अप. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. Come back. Relax. हे झाले शयन स्थितीमधल्या आसनांचा अभ्यास. आता आपल्याला यानंतर आपल्याला दोन्ही पाय 90 डिग्री वर उचलायचे आहेत. श्वास घेत घेत दोन्ही पाय वर उचलायचे आहेत. रेडी. स्टार्ट. अप. 90 डिग्री वर उचलूया. ब्रीदिंग नॉर्मल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. कम बॅक. श्वास सोडत सोडत दोन्ही पाय खाली. रिलॅक्स. त्यानंतर पोटावर झोपून केल्या जाणाऱ्या आसनांचा अभ्यास आपण करणार आहोत. विपरीत शयन स्थितीमध्ये यायचं आहे.
सुरुवातीला करणार आहे आपण भुजंगासन, स्नॅक पोस्चर. दोन्ही हात आपले खांद्याच्या खाली ठेवायचे, दोन्ही हाताचे पडतडवे, दोन्ही पायाला जोडून घ्यायचं. श्वास घेत घेत नाभीपर्यंत शरीर आपल्याला उचलायचं आहे वरती. रेडी, स्टार्ट. टोज बाहेरच्या साईडने असावे त्याच्यामध्ये, आणि जेवढं तुम्हाला वर बॉडीला उचलता येईल तेवढं बॉडीला उचला. ज्यांना कमरेचा त्रास असेल त्यांनी फुल बॉडी नाही उचलली तरी चालेल, आणि एल्बो हँड आउट इन साइड, नॉट इनर. मान थोडी तुमची वरती पाहिजे की जेणेकरून तुम्ही वरच्या डायरेक्शनला गेले पाहिजे. देन रिलॅक्स. अजून एकदा करायचंय तुम्हाला सेम पोझिशन. श्वास घेत घेत वर यायचंय, वर ब्रेक करून श्वासाला थांबायचंय. रिलॅक्स. त्यानंतर करायचे अर्ध नौकासन. एक हात आणि एक पाय आपल्याला वर उचलायचा आहे. दोन्ही हातामध्ये आणि पायामध्ये थोडं अंतर. उजवा हात आणि डावा पाय आपण वर उचलणार आहोत श्वास घेत घेत. इथे सामान्य श्वसन सुरू ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. Come back. दुसऱ्या बाजूने दुसऱ्या हाताने उचलायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Come back. नेक्स्ट आसन आहे मकरासन. दोन्ही हात आपले गालावर ठेवायचे, दोन्ही हाताची कोपर एकमेकांना जोडलेली. एक एक पाय गुडघ्यातून दुमडून कमरेला टच करण्याचा प्रयत्न करूया. एकदा उजवा एकदा डावा. 10 वेळ करायचं. अल्टरनेट. एकदा उजवा एकदा डावा. Relax. Come back. त्यानंतर आपल्याला स्टँडिंग पोस्चरची आसनी करायची आहे. उभं राहायचं आहे. नेक्स्ट आपण आसन जे आपण घेतोय ते फक्त कमरेच्या साठी आहे. ज्यांना स्पायनल कॉर्डचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना लंबरचा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी हे आसन आहे. आपल्याला यायचं या पोझिशनला. ठीक आहे. बॉडीच्या जेवढी आपली बॉडी आहे तेवढं डिस्टन्स आपल्या पायामध्ये आणि हातामध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. श्वास आतमध्ये घ्यायचा तेव्हा तुम्हाला डाऊन जावं लागेल. एकदा बघून घ्या. पोट आतमध्ये जाईल, तुमची बॉडी अप जाईल कॅमल सारखी. ठीक आहे. हा तुम्ही घेतलेला आहे. सोडताना तुम्हाला या पोझिशनला यावं लागेल. पुन्हा श्वास घ्यायचा, सोडून जेवढं पोट आतमध्ये जाता येईल तेवढा आतमध्ये टमी आणि कमरेचा जो भाग असतो तो तेवढा आतमध्ये खेचायचा प्रयत्न करायचा. पेल्विक रिजन जे आहे या पोर्शनला तुम्हाला स्ट्रेस यायला पाहिजे, हा आणि हा. ठीक आहे. 5 टाइम्स.
ओके नेक्स्ट. रिलॅक्स. स्टँडिंग पोझिशन, स्टँडिंग पोस्चर असतो. ताडासनाचा अभ्यास करूया. श्वास घेत घेत दोन्ही हात वर करायचे. पूर्ण शरीर वरच्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न. टोजवर यायचं आपण. दोन्ही जे पाय पायाचे फिंगर्स असतात ना समोरचे त्याच्यावर यायचं. हाताला उलट करायचं आणि जेवढी बॉडी आपल्याला वरती खेचता येईल तेवढी वर खेचायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. श्वास सोडत सोडत हात खाली, पाय खाली. नेक्स्ट आसन आहे वृक्षासन. एक पाय गुडघ्यातून जोडून दुसऱ्या पायाच्या जांघेला लावायचा आहे. श्वास घेत घेत दोन्ही हात वरती. बॅलन्सिंग आसन आहे. एकाग्रता वाढवण्याकरता, शरीराचं संतुलन राखण्याकरिता या आसनांचा उपयोग होतो. समोर कुठल्याही एका बिंदूवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न. श्वसन सामान्य ठेवायचं. 10 ते 15 सेकंद थांबल्यानंतर श्वास सोडत सोडत आपले दोन्ही हात खाली आणायचे. बॅक. हेच रिपीट आपल्याला दुसऱ्या पायाने करायचं. आता डावा पाय गुडघ्यातून दुमडून घ्या. श्वास घेत घेत दोन्ही हात वरती. इथे गेल्यानंतर श्वसन जे आहे ते सामान्य. कम बॅक. श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली. त्यानंतर दोन्ही पायात 1 ते 1.5 फुट अंतर घेऊन कटी चक्र असतो. साइड बेंडिंग. लेग्स फोल्ड करायचा. इथनं पकडायचं आपल्याला. जेवढा बॉडी पर्यंत ॲबडोमेन पर्यंत चेस्ट पर्यंत येईल तेवढा आणायचा. टोज फिंगर डाऊन इनसाइड. असे नाही यायचे, ते असे असले पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Then relax. Next leg. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हाच पार्ट बॅलन्सिंग करता इथे घ्यायचा आणि याला अप्पर उडायचं. या पोर्शनला स्ट्रेस द्यायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Next leg. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Leg back. याला मागे घ्यायचं. हिप्सला टच करायचं. हँड अप इन साइड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 पोझिशन नंतर हँड legs inside and then legs back. जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं घ्या. मला पण बॅलन्स जमत नाही. 1 2 3 4 5. Next legs. 1 2 3 4 5. याला काय म्हणतात? एरोप्लेन पोझिशन. नेक्स्ट. त्यानंतर साइड बेंडिंग. श्वास घेत घेत हात वर करायचा होता. डाव्या बाजूने श्वास सोडत सोडत आपल्याला आपलं शरीर टर्न करायचं आहे. गुडघे सरळ, हात सरळ. जेवढं तुम्हाला झुकता येईल कमरेपासून सामान्य ब्रीदिंग. या पोर्शनला तुम्हाला स्ट्रेच द्यायला पाहिजे.
श्वास सामान्य नॉर्मल. कम बॅक. श्वास घेत घेत हात वर. श्वास सोडत सोडत हात खाली. दुसऱ्या बाजूने. कम बॅक. त्यानंतर हिपचं ट्विस्टिंग करूया. पाच पाच उजवीकडे 5 वेळ डावीकडे. थोडं तुम्हाला बॅक करता येईल. कमरेचा पोर्शन थोडा हात आला पाहिजे. आपल्याला ट्विस्ट करायचा आहे. 3 4 5 6 7 8 9 10. बसून जाऊया. बैठक स्थितीतली आसने करायची आहे. वक्रासन करूया. उजवा पाय गुडघ्यातून दुमडून डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ उभा करायचा. डावा हात त्याला क्रॉस करेल. उजवा हात पाठीमागे. पूर्ण शरीर ट्विस्ट करायचं. आपली हनुवटी आपल्या उजव्या खांद्याला टच करण्याचा प्रयत्न. इथे ब्रीदिंग जे आहे ते सामान्य. कमरेला ट्विस्ट करायचं, खांद्याला ट्विस्ट करायचं, मानेला ट्विस्ट करायचं. कम बॅक. मान सरळ, पाय काढून घ्यायचा. दुसऱ्या बाजूने. कम बॅक. रिलॅक्स. सेम आसन. आपण पाय पहिले आता साईडला घेतला होता या लेग्सच्या. हाच पाय आपल्याला इकडनं इथे घ्यायचा आहे. ओके. आणि सेम पोझिशनला हा हात असा घेऊन तुम्हाला ट्विस्ट करायचं आणि या लेग्सला पुश. या पोर्शनला आणि या पोर्शनला तुम्हाला आला पाहिजे ताप. 1 2 3 4 5. सेम राईट लेग्स, राईट हँडला पुश करून तुम्हाला हे गुडघ्याला इकडे ओढायचंय आणि बॉडीला ट्विस्ट करायचंय. 1 2 3 4 5. नेक्स्ट आसन आहे जानुशिरासन. डावा गुडघा दुमडून उजव्या पायाच्या जांघेला लावायचा. श्वास घेत घेत हात वर. श्वास सोडत सोडत हात खाली. आपलं फ्रंटल बोन जे आहे ते गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. कम बॅक. त्यानंतर दुसऱ्या पायाने आता उजवा पाय दुमडून घ्या. श्वास घेत घेत हात वरती. श्वास सोडत सोडत समोर वळायचं. श्वास घेत घेत हात वर. त्यानंतर वज्रासन करूया. वज्रासनामध्ये मंडूकासन करूया. दोन्ही हाताच्या मुठी बांधायच्या अंगठा आतमध्ये. दोन्ही हात नाभीच्या बाजूला ठेवायचे. दीर्घ श्वास घ्यायचा. श्वास सोडत सोडत आपल्याला समोर वळायचं आहे. श्वास सोडायचं. टमी इनर इन साइड आणि आपला रिजन आतमध्ये गेलं पाहिजे. फेस समोर. डोळे बंद केले तरी चालेल. इथे सामान्य श्वसन चालू ठेवायचं. जितकं सहज गतीने तिथे थांबता येईल तितकं थांबायचं. जेव्हा परत यावंसं वाटलं तेव्हा श्वास घेत घेत परत यायचं. रिलॅक्स.
नेक्स्ट आसन आहे अर्ध उत्तासन, कॅमल पोस्चर. गुडघ्यावर उभं राहायचं आहे. श्वास घेत घेत उजवा हात वरती नेऊन उजव्या पायाच्या टाचेला पकडण्याचा प्रयत्न. डावा हात वरती मानेला मागे सैल सोडून द्यायचं. अर्ध उत्तासन, कॅमल पोस्चर. ब्रीदिंग नॉर्मल. बॅक. हेच आसन दुसऱ्या बाजूने. आता डावा हात घ्यायचा. बॅक. नेक्स्ट आसन आहे शशांक आसन, रॅपिड पोस्चर. वज्रासनात परत बसायचं. श्वास घेत घेत दोन्ही हात वरती. श्वास सोडत सोडत समोर वाढायचा आहे. आपला फ्रंटल बोन जमिनीला टच करण्याचा प्रयत्न. बॅक. हा झाला आपला आसनांचा अभ्यास. याच्यामध्ये आपण शारीरिक दृष्टिकोनातून फिट राहण्याचा प्रयत्न करतो, पण आता या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये आपल्याला मानसिक दृष्ट्या पण व्यवस्थित व्हायचं आहे, खंबीर व्हायचं आहे. तर प्राणायामाशिवाय गत्यंतर नाही. आज आपल्याला 1 ते 1.5 वर्षापासून कळून चुकलेलं आहे. तर आता आपण प्राणायामाचा अभ्यास करूया. ब्रीदिंग एक्सरसाइज ज्याला आपण म्हणतो, त्याच्याने शारीरिक आणि मानसिकरित्या आपण सुदृढ होतो. तुम्हाला ज्या आसनामध्ये कम्फर्टेबल वाटत असेल त्या आसनामध्ये बसायचं आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन, स्वस्तिकासन, सिद्धासन किंवा अर्ध पद्मासन. साधी मांडी मारून बसलं तरी चालेल. प्रिकॉशन एकच आहे, पाठीचा कणा ताठ असला पाहिजे, शरीराची कमीत कमी हालचाल व्हायला पाहिजे. सुरुवातीला आपण कपालभाती क्रियेचा अभ्यास करूया. कपालभाती ही शुद्धीकरणाची क्रिया आहे. शारीरिक शुद्धी याच्याने होते. दीर्घ श्वास घ्यायचा आणि त्याला कट कट करत बाहेर सोडायचा. श्वास बाहेर सोडताना पोट आतमध्ये गेलं पाहिजे. 1 सेकंदाला 1 स्ट्रोक करायचा. कपालभाती नको. कपालभाती नको. फोर्सफुली करतो ना. नाही, पहिले नॉर्मल श्वास घ्या. ओके, इन अँड आउट करायचं आपल्याला. नॉर्मल श्वास घ्यायचा आहे, टमीवर हात ठेवायचा आहे. टमीवर हात, नॉर्मल श्वास म्हणजे असा नाही घेतला सोडला. हा जो टमी पोर्शन आहे, हा श्वास घेताना हा बाहेर आला पाहिजे, सोडताना तो आतमध्ये गेला पाहिजे. या प्रोसिजरने घ्यायचं. श्वास घ्या आणि पोटावर हात ठेवून पोट किती बाहेर निघतं, पोस्ट ॲब्डॉमेन देन चेस्ट. ठीक आहे, पहिलं ॲब्डॉमेन बाहेर आणायचं, त्याच्यानंतर तुमचं चेस्ट जेवढं श्वास घेऊन फुगवत जाईल तेवढं फुगवायचं. स्टार्ट. दोन सेकंड थांबायचं जेवढं घेतल्यानंतर. त्यानंतर हळूहळू त्याला रिलीज करायचं. रिलीज करताना टमी एरिया अँड चेस्ट एरिया नॉर्मली आणि टमी आतमध्ये जाईल या डायरेक्शननी तुम्ही स्थितीमध्ये सोडायचं. 1 सेकंड श्वास सेम रिपीट. घेतल्यानंतर तुम्हाला 1 सेकंड थांबायचं आहे. स्टार्ट. पहिले टमी, फुल टमी श्वास, त्याच्यानंतर चेस्ट. की चेस्ट तुमचे लंग्स मध्ये तुमचं वायू हवा गेली पाहिजे या हिशोबाने तुम्हाला चेस्ट घेऊन श्वास घेऊन चेस्टला फुगवायचा आहे. जसं तुम्ही बलून फुगवता तसं. श्वास चेस्ट मध्ये आला पाहिजे, त्यानंतर रिलीज करायचा. आता आपण कपालभाती स्टार्ट करू. श्वास सेम आतमध्ये घ्यायचा, त्यानंतर सोडायचा.
श्वास सोडताना आवाज यायला पाहिजे. तुमच्या ब्रीदिंग मध्ये जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा तो एक विशिष्ट आवाज यायला पाहिजे. जेवढे वेळ तुम्हाला घेता येईल तेवढा वेळ घ्यायचं, पुन्हा ब्रेक घ्यायचा, पुन्हा कंटिन्यू. कमीत कमी 30 टाइम्स तुम्ही घ्यायला पाहिजे, कमीत कमी. त्यानंतर अनुलोम विलोम, त्यालाच आपण नाडी शुद्धी प्राणायाम असं म्हणतो, त्याचा अभ्यास करायचा आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने सहज गतीने श्वास आतमध्ये घ्यायचा. फिंगरची पोझिशन बघून घ्या तुम्ही. 5 फिंगर्स थंब नोजवर ठेवायचा आहे, 2 फिंगर्स बासरी वाजवतो त्या हिशोबाने करायचे, आणि देन 2 फिंगर्स या डायरेक्शनने ठेवायचे. श्वास घ्यायचा आणि या फिंगरला टच करून, एकदम नाकाला दाबायचं नाही, लाईटली टच करून तो सोडायचा आहे त्याच नाकपुडीतनं. देन रिपीट, ज्या नाकातनं आपण सोडल्याने त्या तिथूनच श्वास घ्यायचा, नेक्स्ट मधनं त्याला रिलाइज करायचं. श्वास चेस्ट मध्ये आला पाहिजे, तुमच्या लंग्सला प्रेशर आलं पाहिजे आणि तुमची छातीचा पोर्शन हा जेवढा तुम्हाला श्वास भरता येईल तेवढा त्याच्यामध्ये बलून मध्ये श्वास भरतो, आपण हवा भरतो त्या हिशोबाने हवा भरायची आणि त्याला सोडायचं. संपूर्ण नाड्यांची शुद्धी होण्याकरिता या प्राणायामाचा उपयोग होतो. प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी नाडी शोधन प्राणायामाचा अभ्यास करणं गरजेचं असतं. आयुर्वेद शास्त्राच्या भाषेमध्ये वात पित्त कफ याचं संतुलन राखण्याकरिता व मनावरील विचार कमी करण्याकरिता अनुलोम विलोम प्राणायाम अत्यंत आवश्यक आहे, उपयोगी आहे. 5 ते 7 राऊंड आपण नियमित या प्राणायामाचे केल्याने आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते, रक्ताभिसरणाची कार्यक्षमता वाढते, रक्त शुद्ध होण्यास मदत होते, त्वचा तेजोमय कांतिमय होते. प्राणायामाचा अभ्यासाकरिता आपलं पोट जे आहे ते रिकामं असावं. काही प्रिकॉशन्स याच्यामध्ये आहे. उपाशी पोटीच प्राणायामाचा अभ्यास करावा. शक्यतो सकाळी प्राणायामाचा अभ्यास करावा किंवा सायंकाळी प्राणायामाचा अभ्यास केल्यास हरकत नाही. पण प्रिकॉशन एकच आहे, पोट एम्प्टी स्टमक असावं. सहज गतीने श्वास घ्यायचा आहे, सहज गतीने श्वास बाहेर सोडायचा आहे. श्वास घेताना व सोडताना कुठेही जोर जबरदस्ती करू नका, शरीराची जास्त हालचाल करू नका. 5 ते 6 राऊंड झाल्यानंतर थांबायचं. त्यानंतर आपण सूर्यभेदन प्राणायामाचा अभ्यास करूया. सूर्यभेदन प्राणायामामध्ये उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे व त्या श्वासाला डाव्या नाकपुडीने बाहेर सोडायचा आहे. याच्यामध्ये इतकंच करायचं, उजव्या नाकाने श्वास घ्यायचा, डाव्या नाकाने सोडायचा. शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याकरता या प्राणायामाचा उपयोग होतो. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या, डाव्याने सोडायचा. दहा वेळ करायचा आहे. उजव्या नाकाने घ्यायचं, डाव्याने सोडायचं.
रिलॅक्स. त्यानंतर भ्रामरी प्राणायाम. दोन्ही हाताच्या अंगठ्याने कान बंद करायचे. पहिलं बोट माथ्यावर, दुसरं डोळ्यावर. अशा फिंगर्स डोळ्यांवर पद्धतीने ठेवायचे षण्मुखी आणि मुद्रा अंगठा करायची. कानामध्ये. जीभ टाळूला लावायची. दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत नकाराचं उच्चारण करायचं 6 वेळ. दोन्ही हात खाली, डोळे बंदच राहतील. 6 वेळ ओंकार उच्चारण करूया. दोन्ही हात खाली, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद. दीर्घ श्वास घ्यायचा. डोळे बंदच राहतील. या स्थितीमध्ये काही सेकंद थांबायचं आहे. संत श्वसन. आताच आपण ओंकाराचं उच्चारण केलेलं आहे, त्याला अनुभवायचं आहे मानसिकरित्या. संपूर्ण लक्ष श्वास प्रश्वासावर. सहज गतीने श्वास आतमध्ये जातो आहे, सहज गतीने बाहेर येतो आहे. श्वास घेण्यात आणि सोडण्यात कुठेही ताणतणाव नाही. त्यानंतर दोन्ही हाताचं घर्षण करायचं. दोन्ही हात आपल्या डोळ्यावर, चेहऱ्यावर फिरवायचे व हळूहळू दोन्ही डोळे आपल्याला उघडायचे. या पद्धतीने आपण दैनंदिन जर योगाभ्यास केला तर शारीरिक आणि मानसिकरित्या सुस्थिती निरोगी राहू शकतो. हीच या योग दिनी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आता आपल्याला समापनाचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करायचा आहे, तर डॉक्टर विपिन टोंगळे यांना मी आमंत्रित करतो, त्यांनी समारोप केला. नमस्कार, मी डॉक्टर विपिन टोंगळे, सहाय्यक जिल्हा आयुष अधिकारी अमरावती. आपण सर्वांनी आज दिनांक 21 जून रोजी जागतिक योगा दिवसाच्या निमित्ताने
हे ऑनलाईन सेशन आपण अटेंड केलं याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे. खरं तर दरवर्षी आम्ही हा जो सेशन असतो हा ऑनलाईन न घेता ऑफलाईन आणि मोठ्या प्रमाणात घेत असतो. परंतु मागील 2 वर्षापासून आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोनाच्या परिस्थितीमुळे कोरोनाचे जे आपल्याला WHO तसेच आपल्या आरोग्य विभागामार्फत ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचं पालन करून आपल्याला हे कार्यक्रम घ्यावयाचे असतात. त्यामुळे आपण हा ऑनलाईन सेशन केलेला आहे. आपण सर्वांनी आपापल्या ठिकाणी घरी किंवा आपण जिथे असाल उपस्थित राहा तिथे उपस्थित राहून हा कार्यक्रम आणि योगा सेशन आपण सर्वांनी जॉईन केलं आणि यात सहभाग घेतला याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या आयुष अमरावती या पेजवर सेव्ह राहणार असून आपण दररोज सुद्धा हा व्हिडिओ बघून दररोज याचा अभ्यास आपल्या कार्यालयीन घरी आपल्या सोयीनुसार आपण करू शकता आणि आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा हीच आपल्या सर्वांना विनंती. यासह आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या योग प्रशिक्षक श्री अमोल भातकुलकर तसेच श्रीमती प्रीती ठाकरे यांनी काही डेमॉन्स्ट्रेशन केले. तसेच आपल्याला आज जिल्हा आयुष अधिकारी सूर्यवंशी मॅडम यांनी स्वतः प्रत्यक्ष सहभाग घेऊन आपल्या दैनंदिन प्रॅक्टिस मधून आणि प्रॅक्टिसच्या अभ्यासातून तसेच आपल्या अनुभवातून आज आपल्या सर्वांना मार्गदर्शित केले. त्यांनी आपल्या अतिशय व्यस्त कार्यक्रमात सुद्धा आज उपस्थित राहून आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले. याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहोत. हा सर्व कार्यक्रम जो आयोजित केला जातो याच्या आयोजनाची सर्व जबाबदारी आमच्या आयुष विभागाच्या श्रीमती मालती सरोदेताई तसेच श्री संदीप भस्मे हे 2 दिवसापासून या सगळ्या गोष्टींच्या आयोजनासाठी अथक परिश्रम घेत आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहोत. तसेच टेलिमेडिसिन विभागातर्फे आपल्या सर्वांना हे लाईव्ह स्ट्रीमिंगचं अमरावती आयुष पेजवरून आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यासाठी ज्यांनी मोलाचे सहकार्य केले. सकाळी आपल्या कार्यालयीन वेळेच्या पेक्षा इतर वेळेस उपस्थित राहून सुद्धा श्री राहुलजी मालकडे यांनी आपल्याला सहकार्य केलं याबद्दल मी त्यांचे आभारी आहोत. शिल्पा ढवळे मॅडम या सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाल्या त्यांना मी आभारी आहे. या सर्व कार्यक्रमासाठी सर्वस्वी परवानगी तसेच कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे याविषयीचे मार्गदर्शन आपले अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्री निरवणे सर तसेच दरवर्षीप्रमाणे आपल्या आयुष विभागाला भरभरून मदत करणारे व मार्गदर्शन करणारे डॉक्टर श्यामसुंदर निकम सर सिव्हिल सर्जन यांचे मी सर्वस्वी आभारी आहे. आमच्या आयुष विभागाचा पाया असणारे आणि या पायामध्ये या पहिल्या कार्यक्रमापासून आवर्जून उपस्थित असणारे डॉक्टर सुनील होले सर जे ऑनलाईन आज उपस्थित आहेत. तसेच डॉक्टर पल्लवी आगरकर मॅडम ज्या आपल्याला दरवर्षी सहकार्य करत असतात त्यांचे सुद्धा मी आभारी आहोत. तसेच आपल्या सर्वांनी हा कार्यक्रम आवर्जून पुन्हा इथे उपस्थित झाला व आपल्या आरोग्यामध्ये आपण सर्वांनी हातभार लावला यासाठी मी आपल्या सर्वांचे आभारी आहोत. धन्यवाद. यानंतर मॅडम आरोग्य विभाग जिल्हा परिषद अमरावती DHO साहेब डॉक्टर रणमाळे यांनी मला इथे परवानगी दिली याची त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. आणि जिल्हा स्त्री रुग्णालयामधील MS वाटोळकर मॅडमनी इथे सामूहिक जागतिक योग दिन साजरा करायचा मला परमिशन दिली. मी त्यांचे पण आभारी आहे. योग दिनाच्या निमित्त मी एवढंच सांगेल की प्रत्येकाने दैनंदिन जीवनात रोज योगा करा आणि आपण कोरोना महामारीला थांबवू शकत नाही पण त्याच्यासोबत लढणारी जी इम्युनिटी पॉवर आहे ते आपण नक्कीच बिल्ड करू शकतो दररोज योगाने. त्याच्यामुळे योग्य आहार व योग्य दैनंदिन योगा जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्ही कोरोनाला हरवू शकाल. एवढे बोलून मी 2 शब्द संपवते आणि सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.